महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या माध्यमातून शहर, गाव, गल्ली, चौक आदी ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. कारण हा समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा समाजाचा निदर्शनाच्या माध्यमातून हेतू दिसून येतोय. कारण अ ब कड उपवर्गीकरण झालेच पाहिजे. याकरिता आज न भूत न भविष्य बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या तेलगाव येथे शिवाजी चौकामध्ये आज निदर्शन होणार आहेत. आणि या निदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी आणि निदर्शनामध्ये सामील होण्यासाठी या धारूर तालुक्याचे दलित चळवळीतील नेते तथा मातंग समाजाचे नेते सुरजभाऊ लोखंडे यांनी ही रॅलीच्या माध्यमातून सर्व फौज घेऊन राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक तेलगाव येथे निघालेले आहेत. सुरजभाऊ, आपण काय सांगताय? आपला समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या समाजाला उपवर्गीकरण काय हेच माहीत नसल्यामुळे ह्याविषयी काय माहिती देत आहे? खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ही एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे. आणि हा सामाजिक न्यायापासून आरक्षणापासून दलित समूहातील 59 जातीतील 57 जाती ही वंचित आहे. आणि त्या 57 जातीला मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हटलं तर अनुसूचित जाती अबकड वर्गीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे. वर्गीकरण करून हा अनुसूचित जातीतील 57 जाती ह्या मुख्य प्रवाहात येतील. त्यांचा सर्वांगीण विकास होईल. सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या हा समाज आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येईल. या मागणीसाठी आम्ही आज तेलगाव या ठिकाणी निदर्शनं करण्यासाठी मोठ्या लाखोच्या संख्येने हा समाज, या समाजामध्ये फक्त मातंग समाजच नव्हे तर 59 जातीतील मांग, महार, चांभार, कुंभार, ढोर, वडारी, कायकाडी, घिसाडी, पारधी व तत्सम जाती या आरक्षणाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर उतरलेल्या आहे. सुरजभाऊ, शेवटचा प्रश्न या अबकड उपवर्गीकरण झालेच पाहिजे. आज आपले बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील तेलगाव चौक राजे शिवछत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शनं होणार आहेत. आणि आपण गेल्या 1 वर्षापासून आपलं मातंग समाज पूर्ण म्हणजे ताकदीने असं हा यशस्वी लढा करून दाखविण्यासाठी मैदानात उतरलेला दिसून येत आहे. निदर्शनं झाल्याच्या नंतर सरकार आपला विचार करेल का? 100% सरकार विचार करणार आहे. सरकार आमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. बदर समितीने अहवाल दाखल केलेला आहे. 7 बेंचचा निकाल आहे. हे सर्व असल्यामुळे या महाराष्ट्राचं सरकार 100% आरक्षण उपवर्गीकरण हे आम्हाला शाश्वती आहे. सदरेल म्हणजे धारूर तालुक्यातील सुरजभाऊ लोखंडे, आपण पाहू शकता की सुरजभाऊ लोखंडे यांच्या पाठीमागे युवकांची किती ताकद फौज उभा आहे. आणि फौजीच्या माध्यमातून अबकड उपवर्गीकरणाचा लढा यशस्वी करून दाखवितील. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवाकरज, बीड.